क्या आप भी सोच रहे हैं 10th के बाद करियर बनाने की? तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर। MSCIT के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स, टैली प्राइम विद GST कंप्यूटर प्रोग्रामिंग, मराठी एंड इंग्लिश टाइपिंग, ऑटोकैड, कोर जावा, एडवांस्ड एक्सेल जैसे एडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर, फुल्ली AC क्लासरूम्स, 100% प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग, बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर, डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं। जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना? एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स, भरड़, मालवण। फोन नंबर 9422304274। आपली कॉन्स्टिट्युएन्सीच्या 14,51,630 होतात आणि यापैकी पुरुष जे आहे त्यांचे वोटर्सची संख्या 7,14,945 आहे आणि महिलांच्या जे आहे ते 7,36,673 आहे. ओके. आणि थर्ड जेंडर जे आहे इतर ते 12 आहे आणि यापैकी जे वोट केलेले आहे त्यांची संख्या आहे 9,07,618. ओके. तर यामध्ये आपले महिला वोटर्स जे आहेत त्यांची संख्या आहे 4,48,513 आणि मेल वोटर्स जे आहेत ते त्यांची संख्या आहे 4,59,104 आणि हे जे थर्ड जेंडर आहे ते 12 पैकी एक वोटरांनी फक्त एकांनी मतदान केलेलं आहे. सो आपण वोटिंग पर्सेंटेज मध्ये बघितलं तर आपले टोटल वोटिंग पर्सेंटेज जे आहे ते 65.52% आपले वोटिंग झालेले आहे. ओके. यापैकी महिलांचे जे वोटिंग आहे ते 60.51% आपले महिलांचे वोटिंग झालेले आहे, महिला वोटर्सच्या. आणि पुरुष वोटर्स जे आहे ते 64.21% आपले मेल वोटर्सचे आहे आणि इतरचे 9.09% आहे, बिकॉज ते 12 पैकी एक म्हणजे नियरली 10% आपण हे करू शकतो. आता आम्ही यामध्ये टपाली मतपत्रिकाचे वोट्स जोडले नाही आहे. ठीक आहे. ते जवळपास 0.8% त्यांचे जवळपास येतो. म्हणजे आपण बघितलं आपले 63.4च्या जवळ आपले टोटल पोलिंग पर्सेंटेज आहे. आता टपाली मतपत्रिका जी आहे त्यामध्ये आपण मतदान सुविधा केंद्रात मतदान झाले म्हणजे ज्या दिवशी आपण डिस्पॅच केले होते त्या दिवशी जे आपले एम्प्लॉईज यांनी वोट केलेले आहेत ते असे 5,696 आहे, 5,696 आहे. गृहभेटद्वारे ज्यांनी मतदान केलेले आहे ते आहे 2,881 आहे आणि PVC टपाली मतदान हे 2 ठिकाणी आपण दिले होते. कुडाळमध्ये दिलं होतं आणि एक आपण आपले ऑफिसमध्ये दिलं होतं. इथे 313 आहे. म्हणजे ज्या ड्रायव्हर्स शेवटच्या 2 दिवसामध्ये ज्यांनी मतदान केलेलं आहे त्यांचे. आता जे सैनिक आहे जे आपले सीमावर तैनात आहे त्यांना ETPPS म्हणजे ऑनलाईनद्वारे आपण हे पाठवलं तर त्यामध्ये आपले 1,035 होते टोटल. 1,035 पैकी आपल्याला 1 जून पर्यंत जे आहे ते 405 आपल्याला परत आलेले आहे. ठीक आहे. आणि इतर लोकसभा मतदारसंघातून जे आपले जिल्ह्याचे आहे त्यांनी तिथून आपले वोट केलेले आहे असे 60 लोक आहेत. तर याचे आपण टोटल बघितलं ते 9,355 आपले इथे आहे. तो नियरली 0.75 किंवा 0.80 जे मतदान टक्के आहे इथे जोडतोय. तो 62.52 आणि इथे 0.8 63.4च्या जवळ आपला टोटल वोटिंग पर्सेंटेज आहे. आता यामध्ये 265 चिपळूणच्या 57.46 इतकी आहे. रत्नागिरीचे 60.71 आहे. राजापूरच्या 60.34 आहे. कणकवलीच्या 66.01 आहे. कुडाळच्या 65.86 आहे आणि सावंतवाडीचे जे आहे ते 66.49 आहे.
ओके, तर आता यापैकी काही शंका असेल तुम्ही विचारा, काय आकडे पाहिजे असेल विचारा. आता प्रक्रिया केलेली आहे ते आपल्याकडे ते पूर्ण प्रक्रियेमध्ये जे जनरल ऑब्झर्व्हर होते ते भुवनेश प्रताप सिंग म्हणून IAS अधिकारी आहे, ते 2012 बॅचचे आहे. ते आपल्याला शेवटच्या 4 दिवसामध्ये आले होते, बिकॉज जे पूर्वीचे ऑब्झर्व्हर होते ते बदलले होते, त्यांचे प्रकृती बरी नव्हती, ते बदलले होते. तो आता ते आज येणार आहे. हे फायनल झालेलं आहे, ते आम्ही सिस्टम मध्ये फीड केलेलं आहे. 8 तारीखला आम्ही रात्री 4-4:30ला, रात्री नाही संध्याकाळी 4-4:30ला आम्ही ECI ला आम्ही पाठवलेलं आहे. तर यामध्ये काही बदल होणार नाही, अनलेस की मशीन मध्ये आणि प्रत्यक्ष काय चेंज असेल ते प्रक्रिया आहे ते आम्ही बाजूला ठेवतो. पण असं होणार नाही, बिकॉज 3-4 वेळी आम्ही हे परत रिव्हेरीफाय केलेलं आहे, काय अडचण नाही आहे. बेसिकली पूर्ण निकाल लागायला किती वेळ लागेल? शेवट निकाल आणखी काझी साहेब आणखी 3 पेजेस आहे, त्यानंतर त्यापैकी जे काही प्रश्न असेल तुम्ही विचारा. सो आता मी तुमच्या प्रश्नावर येतो. नाही, ते एक ठिकाणी झालेलं आहे, एक ठिकाणी पोलीस स्टेशन नंबर 52 ते पेडे म्हणून एक पोलीस स्टेशन होता, तिथे इश्यू झालेला आहे. आणि या रिपोर्ट जे आहे आम्ही 7 तारीखच्या Annexure 29 जे स्टॅच्युटरी रिपोर्ट आहे ते ECI ला आम्ही 7 तारीख रोजी 1 वाजताच्या रिपोर्टमध्ये आम्ही सबमिट केलेलं आहे. त्यांना मराठी येत नाही, त्यामुळे आपण अंग्रेजीमध्ये ब्रीफ केलं. आता सेकंड रँडमायझेशन जे आहे आपण प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, आणि थर्ड रँडमायझेशन ऑफ ए पोलिंग पर्सनल जे आहे ते आपण 4 तारीखला सकाळी 5 वाजता आपण स्ट्रॉंग रूम काउंटिंग रूम जे आहे तिथे आपण हे करणार आहे, 5 वाजता 4 तारीख. आता दुसरा जे आहे आपले टपाली मतपत्रिका जे आहे ते जिल्हा कोषागार कार्यालयामध्ये आता तिथे आपण सुरक्षा सिक्युरिटी मेजर्स आपण सर्व घेऊन तिथे आपण ठेवलेले आहे. तर यांचे टपाली मतपत्रिकाचे जे हालचाल आहे ते आपण 4 तारीखला सकाळी 6 वाजता आपण तिथे घेऊन येणार आहे. ओके, आणि दुसरं जे आहे 6 ते 6:30-7 पर्यंत आपण उमेदवार असेल किंवा त्यांचे प्रतिनिधी आहे त्यांना आपण परमिशन देणार आहे. आता प्रतिनिधी किती आहे ते मी तुम्हाला नंतर सांगतो, त्यांचे आकडे आहे, कॅन्डिडेट मी आहे आकडे मी तुम्हाला देतो. 7 वाजता शार्प आम्ही स्ट्रॉंग रूमचे सर्व जे दरवाजे आहेत ते उघडणार आहे. त्यामध्ये ऑब्झर्व्हर मॅडमच्या समक्ष, जनरल ऑब्झर्व्हर असेल, मी असेल, कॅन्डिडेट्स कोणी आले कॅन्डिडेट्सच्या समक्ष, पोलीस विभागचे सर्वांच्या समोर आम्ही हे 7 वाजता उघडणार आहे. आणि 7 ते 8 पर्यंत आमचे जे पूर्ण प्रक्रिया जे आहे ते रेडी जे करायला पाहिजे, तयारी जे ठेवलं पाहिजे ते आम्ही 7 ते 8च्या दरम्यान आम्ही तयारी ठेवणार आहे. आणि शार्प 8 वाजता जे आहे ते मतमोजणी प्रक्रिया जे आहे ते सुरू होणार आहे. यामध्ये ETPBSच्या सैनिकांच्या जे मतमोजणी आहे किंवा आपले टपाली मतपत्रिका आहे ज्यामध्ये होम वोटिंग आहे किंवा फॅसिलिटेशन सेंटर आहे किंवा PVC आहे किंवा इतर जिल्ह्यामध्ये काम करत असलेले आपले जिल्ह्याचे नागरिकांनी वोट केलेले आहे, हे सर्व. आणि तिसरा भाग आहे आपले कंट्रोल युनिट आणि फॉर्म 17C जे आपण स्ट्रॉंग रूमवरून घेऊन येतो त्यांच्या सुद्धा आपण 8 पासून सुरुवात करणार. आम्ही तुम्हाला 7 तारीख पासून आजपर्यंत सर्व रेकॉर्डिंग देऊ शकतो. आमचे एकही वेळ कोणतेही कॅमेरा बंद पडला नाही. आणि आता दुसरा आम्ही SP साहेबांचे सूचनेनुसार आम्ही दुसरा नवीन सेटअप सुद्धा आम्ही ठेवलेला आहे. आणि हे जे 1-2 पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये ज्यावेळी इश्यू झाला होता सुरुवातीला, त्यानंतर आम्ही सेकंड जे आहे ते सुद्धा आपण सुरुवात केलेली आहे. असं कुठलेही इश्यू झाला नाही. आणि दुसरा असा आहे की मी प्रत्यक्ष कमीत कमी आतापर्यंत 10+ वेळ गेलेलो आहे. किशोर तावडे साहेब सुद्धा आलेले, SP साहेब सुद्धा गेलेले आहे. आमचे जे डेप्युटी DO आहे ते प्रत्येक दिवशी ते गेले आहेत. डेप्युटी DO आणि आमचे ARO रत्नागिरी सगळे ते गेलेले आहेत. ते दोघी एव्हरीडे ते तिथे होते. आणि असं आहे की त्यामध्ये कॅमेरा जे आहे ते स्ट्रॉंग रूमच्या आत नाही आहे. वी शुड अंडरस्टँड, ते बाहेर आहे.
आणि स्ट्रॉंग रूम मध्ये जे मशीन्स आहेत त्यांच्या सुरक्षा जी आहे त्यांच्यासाठी 3 tier सिस्टम आहे. त्यामध्ये CAPF आहे, ते 24/7 त्या दारावर उभे असतात. ते बसत सुद्धा नाही, तुम्ही कधी बघू शकतो. त्यांना आपण चेअर सुद्धा दिले नाही, ते चेअर्स घेत सुद्धा नाही. 3-3 तासाची आय थिंक ड्युटी आहे. ते 3-3 तास उभे राहतात, ते कधी बसत नाही आणि 24/7 त्यांची. त्यानंतर आपले रेग्युलर SRPFचे आहे, त्यानंतर आपले रेग्युलर जिल्हा पोलीसचे आहे. तर 3 tier सिस्टम मध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाही. प्रश्न सुरू करायचे का साहेब? नाही, येतोय आणखी आहे टेबल्स आहे. आपले ETPBS जे आहे सर्व्हिस वोटर्सच्या 3 टेबल्स आहेत आणि हे दोघी मिळून 15 आहेत. आणि प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीसाठी मॅक्सिमम 14 टेबल ठेवा म्हणून ECAचे गायडन्स आहे. आपण 14x6 ते 84 टेबल्स आपण ठेवलेले आहे आणि हे 15 आहे. सो टोटल टेबल्स आपण बघितलं 99 टेबल्स आपले होते. तर आता RDC साहेबांनी जे ब्रीफिंग दिलेलं आहे त्याप्रमाणे आपण हे जे मॅनपॉवर पाहिजे हे सगळे हे प्रत्येक टेबलवर जे आपण डिप्लॉय केलेले आहे त्यासाठी आपण टोटल 408 लोकांची नियुक्ती केलेली आहे. आणि यांच्या पहिला जे आपण रँडमायझेशन केलं होतं ते आपण 24/5 रोजी केलेलं आहे. आणि दुसरा जे नाही, मी चुकीचं सांगितलं. पहिला रँडमायझेशन जे आहे ते 21/5 केलेलं आहे आणि दुसरा रँडमायझेशन आज झालेला आहे. ओके. आता त्यानंतर जे राऊंड्स आहे प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीचे जे राऊंड्स आहे ते चिपळूणचे 24 राऊंड्स होणार. 24 वेळी ते स्ट्रॉंग रूम वरून येणार आहे. 14 टेबल्स 14 कंट्रोल युनिट घेऊन येणार आहे. असं 24 वेळी चिपळूणचे आहे. रत्नागिरीच्या 25 आहे. राजापूरच्या 25 राऊंड्स आहे. कणकवलीच्या सुद्धा 25 राऊंड आहे. तो रत्नागिरी, राजापूर, कणकवलीचे हायएस्ट आहे. यांचे 25 राऊंड्स आहे. कुडाळचे सर्वात कमी आहे, 20 राऊंड्स आहे. आणि सावंतवाडीचे जे आहे ते 22 राऊंड्स आहे. तर टोटल जे राऊंड्स आहे ते आपण 1942 पोलिंग स्टेशनसाठी 140 राऊंड्स आपण करतो. तो सरासरी जे आहे ते 23-24 राऊंड्स येतो प्रत्येक एसीची. ठीक आहे, तर ते आहे. आता प्रतिनिधी यांची जे फॉर्म 18 भरून उमेदवारांचे प्रतिनिधी जे काउंटिंग एजंट म्हणून तिथे बसणार आहे त्यांची यादी प्रत्येक उमेदवारांनी दिलेली आहे. ओके. 2 मेन जे प्रमुख उमेदवार होते त्या पूर्ण प्रक्रियेमध्ये दोघांच्या वतीने 105 आपल्याला भेटलेले आहे. म्हणजे आपल्या टेबलचा आहे 99 आहे आणि त्यांच्या प्रतिनिधीची यादी 105 आलेली आहे. आपण त्यांना ID कार्ड त्यांना सगळे आपण पुन्हा जे आहे केलेले आहे. बाकी लोकांकडून सुद्धा आलेले आहे 13-15 असं प्रत्येकाचे आलेले आहे. जे काउंटिंग टेबल्सवर सोडून बाकीचे अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आहे ते 1158 आहे. म्हणजे 1150 आम्ही इतर कर्मचारी घेतलेले आहेत. आता प्रशिक्षण जे दिलेले आहे या काउंटिंग प्रशिक्षण ते प्रथम प्रशिक्षण आम्ही दिलेले आहे 24/5. मी चुकलो होतो त्यावेळी आहे. प्रथम प्रशिक्षण 24/5 दिलेलं आहे. द्वितीय प्रशिक्षण 30 मेला दिलेलं आहे आणि थर्ड प्रशिक्षण जे आहे ते उद्या आहे. ओके. उद्या आम्ही तिथे स्ट्रॉंग रूमवरच त्या सगळ्यांना आम्ही प्रशिक्षण देणार. आता मी मॅडमचे आणि दुसरे ऑब्झर्वर साहेबांचे मी नाव सगळे सांगितलेले आहे. आता फायनली आपण सर्व तुम्ही यू आर ऑल वेलकम. मीडिया सेंटर आहे आणि तुम्हाला एक आम्ही घेऊन जातो, तुम्हाला दाखवतो, पण मोबाईल्स हे सगळे अलाउड नाही आहे. बट आम्ही जे IDs दिलेले आहेत ते तुम्ही डिस्प्ले करून घ्या. तुम्हाला ते मोबाईल्स मीडिया सेंटरला अलाउ आहे पण प्रत्यक्ष त्यामध्ये अलाउड नाही. आम्ही देतो ऑफिशियली आम्ही देतो काय अडचण. मी SP साहेबांना रिक्वेस्ट करतो एक SP साहेब एक 5 मिनिट्स नाही येतो प्रश्नावर येतो. SP साहेब एक 5 मिनिट्स बोलतील आणि त्यानंतर आपण प्रश्न सर्व माहिती दिली आहे. इतर रेवती मॅडम आहेत त्यांचं मी जिल्ह्यामध्ये स्वागत करतो. पोलीस विभागाकडे जी तयारी केलेली आहे त्या संदर्भात अगदी थोडक्यामध्ये मोजक्या याच्यामध्ये माहिती मी देतो. दिनांक 3 तारखेला आम्ही त्याची रिहर्सल मतमोजणी जी आहे त्याच्या बंदोबस्ताची रिहर्सल आम्ही घेणार आहोत आणि या संपूर्ण बंदोबस्तासाठी 50 पोलीस अधिकारी
356 पोलीस अंमलदार आम्ही नियुक्त केलेले आहेत काउंटिंग स्टेशनवरती. आणि जसं जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलं की त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था त्या ठिकाणी दिलेली आहे. आतला जो स्तर आहे इनर मोस्ट सर्कल ते CAPFचा सुरक्षा तिथं असणार आहे. दुसरा जो स्तर आहे तो SRPFचा असणार आहे आणि तिसरा जो स्तर आहे तो जिल्हा पोलीस सांभाळणार आहे. त्याच्यामध्ये 2-3 मुद्दे जे आहेत ह्या ज्या वेगळ्या पक्षांचे उमेदवार आहेत त्यांना थांबण्याची व्यवस्था किंवा त्यांच्यासाठी पेंडाची व्यवस्था वेगळ्या ठिकाणी केलेली आहे त्याची पण माहिती मी आपल्या सर्वांना देतो. इथं जे आपल्याकडे सिद्धिविनायक लॉन्ड्री आणि पॅराडाईज कंपनी समोरील जो रस्ता आहे त्या ठिकाणी जे अपक्ष बहुजन पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी, वंचित बहुजन आघाडी अपक्षांनी तर यांना ती जागा आम्ही दिलेली आहे. त्यानंतर जे रिजनल व्हॅल्यू मॅनेजर यांचं कार्यालय आहे त्याच्यासमोरचा जो पॉईंट आहे त्या ठिकाणी बॅरिकेडिंग केलेलं आहे. तिथे एक आम्ही जागा आयडेंटिफाय केलेली आहे. तिथे BJP आणि त्यांच्या सर्व ज्या पार्टीज आहेत त्याच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी ती जागा निश्चित केलेली आहे. आणि उभाटा गटासाठी आपण तो जो गेल्या वर्षी जो पॉईंट होता त्याच ठिकाणी आपण ठेवलेला आहे. मी सांगतो तुम्हाला बरोबर त्या ठिकाणी तो ठेवलेला आहे. त्याची मी प्रेस नोट आम्ही देत आहोत सर्वांना दिलेली आहे. पार्किंगची व्यवस्था कुठे करायची याच्याबद्दलची सुद्धा विस्तृत योजना तयार केली आहे. आपल्याला सुद्धा जी पार्किंग आम्ही दिलेली आहे आपल्याला सकाळी त्या दिवशी थोडंसं वॉकिंग करावं लागेल. 200-300 मीटर आपल्याला वॉकिंग करून जावं लागेल. मग आम्ही पार्क करू अशा प्रकारची व्यवस्था आम्ही केलेली आहे.